हॅलो हाय नमस्कार, मी आरती. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती प्रियाताई आणि गौरव भाऊजी यांनी नवीन घेतलेल्या घराची पूजा होती. मग दारासमोर रांगोळी काढली, तोरण लावलं. बाकीची घराची साफसफाई झाल्यावरती, डेकोरेशन कंप्लीट झाल्यावरती घराची रिबीन कापताना ताई आणि भाऊजींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही सगळे खूप खुश होतो. मग आमच्या छोट्या लाडक्या ग्रीवाच्या पायाचे ठसे घेतले आणि घरात सगळ्यांनी प्रवेश केला. गौरव भाऊजी आणि ताई त्यांच्याही हाताचे आम्ही ठसे घेतले, कारण हा दिवस त्यांना कायमस्वरूपी लक्षात राहील त्याच्यासाठी आम्ही हे ठसे आणि ग्रीवाच्या पायाचे छाप घेतले होते. मग काय, पूजेला सुरुवात झाली. ताई आणि भाऊजी पूजेला बसले होते, त्यामुळे बाकी सगळी कामं करायची जबाबदारी आमच्यावरतीच होती. मग ताईने किचनमध्ये पूजा घेतली आणि दुधाचा टोप गॅसवर ठेवला. कुशल भाऊजींनी चहा नाश्ता आणि जेवणाची तयारी केली होती. जेवणामध्ये बिर्याणी, कोशिंबीर आणि गुलाबजाम होतं. एवढं सगळं मी तुम्हाला सांगते, पण मेन गोष्ट राहूनच गेली, म्हणजे घर, हॉल, बेडरूम, किचन आणि टेरेस. तुम्ही घराला लागलेला टेरेस बघतच असाल, तिघांनाही अटॅच असा. ताई आणि भाऊजींच्या स्वप्नातलं घर किती सुंदर दिसतंय ना. असंच आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत हीच इच्छा. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये आणि मला फॉलो करायला विसरू नका. बाय.